तुमचा पहिला प्रश्न आहे, दूध पिल्याने शरीराला मुख्यतः कोणता घटक मिळतो? तुमचे ऑप्शन आहे लोह, बी कॅल्शियम, सी व्हिटॅमिन सी, डी आयोडीन. तुमचे योग्य उत्तर आहे बी कॅल्शियम. तुमचा पुढचा प्रश्न आहे, गाजर खाल्ल्याने कोणते व्हिटॅमिन जास्त प्रमाणात मिळते? तुमचे ऑप्शन आहे व्हिटॅमिन अ, बी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन सी, डी व्हिटॅमिन डी. तुमचे योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन अ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, संत्री खाल्ल्याने शरीरात कोणते व्हिटॅमिन वाढते? तुमचे ऑप्शन आहे व्हिटॅमिन डी, बी व्हिटॅमिन सी, सी व्हिटॅमिन के, डी व्हिटॅमिन अ. तुमचे योग्य उत्तर आहे बी व्हिटॅमिन सी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अंडी खाल्ल्याने मुख्यतः कोणता पोषकद्रव्य मिळतो? तुमचे ऑप्शन आहे प्रथिने, बी लोह, सी फायबर, डी कॅल्शियम. तुमचे योग्य उत्तर आहे प्रथिने. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मासे खाल्ल्याने कोणते तेल फॅटी ॲसिड मिळते? तुमचे ऑप्शन आहे ओमेगा 3, बी ओमेगा 6, सी संतृप्त चरबी, डी कोलेस्टेरॉल. तुमचे योग्य उत्तर आहे ओमेगा 3. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पालक खाल्ल्याने कोणता खनिज द्रव्य मिळतो? तुमचे ऑप्शन आहे झिंक, बी लोह, सी आयोडीन, डी सोडियम. तुमचे योग्य उत्तर आहे बी लोह. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बदाम खाल्ल्याने मेंदूला कोणता फायदा होतो? तुमचे ऑप्शन आहे स्मरणशक्ती वाढते, बी झोप येते, सी ताप कमी होतो, डी भूक कमी होते. तुमचे योग्य उत्तर आहे स्मरणशक्ती वाढते. तुमचा पुढचा प्रश्न आहे, दही खाल्ल्याने पचनासाठी काय उपयुक्त ठरते? तुमचे ऑप्शन आहे फायबर, बी प्रीबायोटिक्स, सी लोह, डी फॉस्फरस. तुमचे योग्य उत्तर आहे बी प्रीबायोटिक्स. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भात खाल्ल्याने शरीराला मुख्यतः काय मिळते? तुमचे ऑप्शन आहे जीवनसत्वे, बी कार्बोहायड्रेट, सी प्रथिने, डी चरबी. तुमचे योग्य उत्तर आहे बी कार्बोहायड्रेट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, टोमॅटो खाल्ल्याने कोणते अँटीऑक्सिडंट मिळते? तुमचे ऑप्शन आहे लायकोपीन, बी कॅरोटीन, सी रिबोफ्लेविन, डी नायसिन. तुमचे योग्य उत्तर आहे लायकोपीन. तुमचा पुढचा प्रश्न आहे,
शेंगदाणे खाल्ल्याने मुख्यतः काय वाढते? तुमचे ऑप्शन आहे अ. रक्तातील साखर, बी. शरीरातील प्रथिने, सी. हाडांची ताकद, डी. रोगप्रतिकारशक्ती. तुमचे योग्य उत्तर आहे बी. शरीरातील प्रथिने. तुमचा पुढचा प्रश्न आहे. नारळ पाणी प्यायल्याने काय मिळते? तुमचे ऑप्शन आहे अ. प्रथिने, बी. इलेक्ट्रोलाइट्स, सी. लोह, डी. जीवनसत्व डी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. इलेक्ट्रोलाइट्स. तुमचा पुढचा प्रश्न आहे. लसूण खाल्ल्याने शरीरावर कोणता परिणाम होतो? तुमचे ऑप्शन आहे अ. रक्तदाब कमी होतो, बी. दृष्टी वाढते, सी. हाडे मजबूत होतात, डी. उंची वाढते. तुमचे योग्य उत्तर आहे अ. रक्तदाब कमी होतो. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सफरचंद खाल्ल्याने कोणता फायदा होतो? तुमचे ऑप्शन आहे अ. पचन सुधारते, बी. लठ्ठपणा वाढतो, सी. झोप येते, डी. उष्णता वाढते. तुमचे योग्य उत्तर आहे अ. पचन सुधारते. तुमचा पुढचा प्रश्न आहे. हळद खाल्ल्याने शरीरात काय वाढते? तुमचे ऑप्शन आहे अ. रोगप्रतिकारशक्ती, बी. कोलेस्टेरॉल, सी. उष्णता, डी. रक्तातील साखर. तुमचे योग्य उत्तर आहे अ. रोगप्रतिकारशक्ती. तुमचा पुढचा प्रश्न आहे. कांदा खाल्ल्याने उन्हाळ्यात काय फायदा होतो? तुमचे ऑप्शन आहे अ. ताप कमी होतो, बी. थंडी वाढते, सी. डोळ्यांना आराम मिळतो, डी. उष्माघातापासून बचाव होतो. तुमचे योग्य उत्तर आहे डी. उष्माघातापासून बचाव होतो. तुमचा पुढचा प्रश्न आहे. आंबे खाल्ल्याने कोणते व्हिटॅमिन जास्त मिळते? तुमचे ऑप्शन आहे अ. व्हिटॅमिन अ, बी. व्हिटॅमिन सी, सी. व्हिटॅमिन डी, डी. व्हिटॅमिन. तुमचे योग्य उत्तर आहे अ. व्हिटॅमिन अ. तुमचा पुढचा प्रश्न आहे. डाळिंब खाल्ल्याने कोणता फायदा होतो? तुमचे ऑप्शन आहे अ. रक्त वाढते, बी. हाड मजबूत होतात, सी. केस लांब होतात, डी. डोळ्यांची दृष्टी वाढते. तुमचे योग्य उत्तर आहे अ. रक्त वाढते. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सोयाबीन खाल्ल्याने मुख्यतः काय मिळते? तुमचे ऑप्शन आहे अ. प्रथिने, बी. कार्बोहायड्रेट, सी. जीवनसत्व सी, डी. लोह. तुमचे योग्य उत्तर आहे अ. प्रथिने. तुमचा शेवटचा प्रश्न आहे. तूप खाल्ल्याने शरीराला काय मिळते? तुमचे ऑप्शन आहे अ. प्रथिने, बी. ऊर्जा, सी. लोह, डी. आयोडीन. तुमचे योग्य उत्तर आहे बी. ऊर्जा.